आनंदी, ए विशाखा, आनंदी. आता नाही बाई, या दोघीच्या दोघी कुठं गेल्या हो? घरात आहे का नाही आहे? विशाखा, आनंदी. ह्या माया सुना कधी एका आवाजात आवाज नाही देत बाई मले. निरा वगारच लागते मले. आनंदी, विशाखा, सांग माय बाई. यायले का मग आवाज ऐकूच नाही उराला? विशाखा, माय सोन्याचे कंगन कोणाला पाहिजे वा? काय म्हटलं आता बाई? मला आवाज दिला का तुम्ही ना? किती वेळची आवाज देऊ राहिली मी तुले? एक नाही ना दोन नाही. सांगा ना, काय म्हटलं तुम्ही ना? आवाज दिला होता का मला? हो. हा, आवाज तर दिला होता, पण अजून काहीतरी म्हटलं होतं ना. आता सध्या काहीतरी बोलला ना तुम्ही. काय म्हटलं मी ना? आनंदी, विशाखा, नाही अजून काहीतरी. इकडे यावं काम आहे. आता बाई, अजून काहीतरी म्हटलं होतं तुम्ही ना आता सध्या. विसरल्या काय एवढ्या लवकर? काय म्हटलं होतं मी ना? मला काही आठवण नाही बाई ना. त्या पहिले अशाच गोष्टी आठवण येत नाही, बाकी साऱ्या गोष्टी आठवण येतात. आता बाई, तुम्ही नसं नव्हतं म्हटलं की माझ्या सोन्याचे कंगन कोणाला पाहिजे. म्हणून तुला आवाज आला माया, आहे ना? नाही नाही आता बाई, मी तर आवाज देणारच होती तुम्हाला, पण तुम्ही ना जे म्हटलं ते खरं म्हटलं ना. कोणती गोष्ट? तेच कंगनवाली. ते तर मजाक करू राहिली मी. दोघीतून एकही आवाज नव्हता येऊ राहिला माया. आता कसा आवाज आला तुम्हाला? तेच तर म्हटलं मी ना. नाही सासू कधीपासून एवढी सुधारली पप्पा? अशी गोष्ट होती. विशाखा, काय विचार करू राहिली तू? कंगन तर तुला स्वप्नात बी नाही देईन मी. जाऊ दे, आज ना उद्या आमचंच आहे सर. आता देऊ का नंतर देऊ? द्या, आता आम्हालाच लागेल. काय बडबड करू राहिली वा? काही नाही आता बाई, बोला ना. कासाठी आवाज दिला होता? काय विचार केला आणि काय झालं? का किती वेळची तुला आवाज देऊ राहिली मी? एक नाही ना दोन नाही लगे. आवाजही नव्हती देऊ राहिली, आणि ते आनंदी बी आवाज नव्हती देऊ राहिली. आता बाई, आनंदी भाजीच आणायला गेलेली आहे, आणि तू काय करू राहिली? मी काही नाही, मोहिनीचा फोन आला तर बोलू राहिली ती मोहिनीसोबत. पुन्हा त्याला मोहिनीला फोन केला? घरात विचारायला सांगायला आणि मी नका नो खान मोहिनीला कोणी फोन नाही करीन म्हणून. अरे आता बाई, मी ना फोन नव्हता लावला मोहिनीला, मोहिनीचा फोन आला होता. काय म्हणताल तिथे? त्या मोहिनीला म्हणा तुला कोणी घ्यायला नाही येणार आहे म्हणा. जशी आपल्या पायाने गेली तशी आपल्या पायाने ये म्हणा. मला माहित आहे ते तेच म्हणत असेल तुले, मला घ्यायला कधी येते कोणी कोण नाहीत म्हणा तुला घ्यायला. आता बाई, तर आपल्या मनानच लावते, पुरी गोष्टही नाही ऐकून घेत. आता बाईले काय माहित आहे, यायचा पोरगा तर तिकडे मोहिनीसोबत घुमू राहिला ऑफिसचा बहाणा करून, आणि इकडे माय म्हणते कोणी घ्यायला नाही जाणार. तिकडे तुमचा पोरगा पहिलेच गेला म्हणा तिले घ्यायला, आणि आमच्या सासूबाईला पताही नाही या गोष्टीचा. आमची सासूबाई लय हुशार समजते स्वतःले, पण आमच्या सासूबाईला माहित नाही. आमच्या सासूबाईचे पोरं 2 कदम शिल्लक आहेत म्हटलं सासूबाईपेक्षा. माय शेर आहे तो पोरं 1.25 शेर आहे. सासूबाईले पता बी नाहीये याच्या मागं काय काय होते. तर असंच करायला पाहिजे याच्यासोबत. तशी आपल्या पायाने गेली तशी आपल्या पायाने ये. काय म्हणायची गरज आहे? कोणी तिला घ्यायला बी गेलं तर ते आपल्याच पायाने येईन ना, का दुसऱ्याच्या पायाने येईन? काय करावं काय माहित बाई, माझ्या सासूचं तर काही समजतच नाही मला. कोणी घ्यायला जाऊ नका. तुमचा पोरगा तुमच्या चोरून तुमच्या सुनीले घ्यायला गेला बी म्हणा. माझी सासूले हुशार समजते स्वतःले, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. काय बडबड करू राहिली तोंडातल्या तोंडात विशाखा? जोरान बोल ना. काही नाही बा आता, तुमचं बरोबर आहे असं म्हणू राहील ती मी. माया बरोबरच असते, माहित आहे मला. त्या मोहिनीले घ्याले कोणी नाही जाणार आपल्या घरातून. तिच्या माहेरचे लोक कसे तिले घ्यायला आले होते, तसं आता सोडायला बी या म्हणा. हो हो आता बरोबर बोलत आहे तुम्ही. एकदम बरोबर आहे तुमचं. आपल्या घरातून कोणी नाही जाणार मोहिनीले घ्यायला. जशी आपल्या पायाने गेली तशी आपल्या पायाने येईल. हे काऊन एवढी बत्तीशी दाखवू राहिली? काही कॉमेडी चालू आहे का? नाही आता, मग तू काय एवढी हसू राहिली? अरे विसर. नाही आता, तुम्ही बरोबर बोलू राहिल्या. कोणी नाही जाईन आपल्या घरातून मोहिनीला घ्यायला. जशी ते आपल्या पायाने गेली तशी आपल्या पायाने येईल. आता ठीक आहे ना आता? का अशी बोलू आता? आता बाई, तुम्ही बरोबर बोलत आहे. तुमचं एकदम बोलणं बरोबर आहे. मोहिनीला आपल्या घरातून कोणी नाही जाईन घ्यायला. जसे तिच्या माहेरचे लोक तिला घ्यायला आले होते, तसंच आता आणून बी सोडा म्हणा. तुम्ही बरोबर बोलता आता. आता ठीक आहे ना आता? एवढी बी ओव्हर ऍक्टिंग करायची गरज नाही आहे. आता असं बी नाही तसं बी नाही बोलू, तर कशी बोलू मी तुमच्यासोबत? जशी नॉर्मल बोलतो ना तशी बोल. मग असं सांगा ना आता बाई. आता ठीक आहे आता बाई. एवढी काय नाराज आहे? मी काय बोलली तुले? आता बाई, हमेशा अशीच तर बोलतो मी तुमच्यासोबत. आता माय बाई एवढे नखरे करणं कोणापासून शिकली काय माहित. हे विशाखा, जरूर हे आनंदी आणि मोहिनी ह्या दोघीचाच हात आहे. हिला असं शिकून येत नाही. आता बाई, आपल्या गोष्टीत मी तर विसरलीच मी. काय काम होतं तुम्हाला? मी काय म्हणून राहिली होती? या गोष्टीत मी विसरलीच मी. मी चालली म्हटलं बाहेर. येतो म्हटलं गावातून चक्कर मारून. काय कर म्हणून राहिलं मला घरात नाही, तर घरचं ध्यान देशील म्हटलं. येतो मी गावातून चक्कर मारून. घरातल्या घरात काही करमत नाही मला. माया मागं घरचं ध्यान ठेवशील.
आत्याबाई, मी तर हमेशा आपल्या घराचं ध्यान ठेवायला तयार आहे. तुम्ही घर कधी मा भरोशावर सोडतच नाही ना. नाही तर मी तर मस्त ध्यान देतो घराचं. घराची काही चिंता करायची गरजच नाही तुम्हाला. फक्त तिजोरीच्या चाब्या देऊन द्या मला. आता नाही बाई, तुला कोणत्या खुशीत देऊ मी तिजोरीच्या चाब्या? अरे आत्याबाई, तुमच्या मागं जर घरात चोर गिर घुसला तर तो घुसला तर काय आहे, चाब्या माझ्यावर येतील. आणि मी थोड्या वेळासाठीच चालली गावात, मी चक्कर मारायला चालली. मी काही लई दिवसासाठी कुठं चालली नाही. म्हणजे तुम्हाला तिजोरीच्या चाब्या मागू राहिली. चोर बी घुसला तर काय आहे, तिजोरीच्या चाब्या तर माझ्यावर राहतील ना. अरे आत्याबाई, एवढ्या भारी चाब्या कुठं वागवता तुम्ही? मला देऊन द्या तिजोरीच्या चाब्या, मी सांभाळतो. आता या वयात नाही किती टेन्शन घेसान तुम्ही. म्हणजे हपा हपा, तिजोरीच्या जवळ चाब्या ठेवणं तुमच्यासाठी बी चांगलं नाही आहे ना. कसं टेन्शनच राहते. चाब्या हरपतीन तर नाही, कोणी चोरून तर नाही येईन, चाब्या कुठं पळून तर नाही जातील, आहे का नाही बरं? तुम्हाला टेन्शन येतेच का नाही? मी काय म्हणतो, तिजोरीच्या चाब्या मला देऊन द्या, टेन्शन मुक्त होऊन जा. कसा वाटला माझा आयडिया? आता माहित आहे व, तुझी नजर का माझ्या तिजोरीच्या चाब्यावर आहे का व? एक गोष्ट लक्षात ठेव, तू तिजोरीच्या चाब्या तुला भेटतील हे स्वप्न सोडून दे. जोपर्यंत मी हाव तोपर्यंत तिजोरीच्या चाब्या तर मी काही देणार नाही माझ्या कोणाला. तुझी नजर तर मला काही चांगली नाही वाटत नाही बाई. तुझी नजर तर माझ्या तिजोरीच्या चाब्यावरच आहे. आता बाई, एक ना एक दिवस ते आमचंच आहे ना. आम्ही सुनायचंच आहे ना. आज ना उद्या ही जिम्मेदारी आम्हाला घेणंच आहे. मग शुभ काम में देरी कैसी? आताच देऊन द्या तिजोरीच्या चाब्या, आताच सांभाळून घेतो आम्ही सर. नाही कसं, आता या वयात किती टेन्शन घेसान तुम्ही, तुमच्याच चांगल्यासाठी म्हणून राहिली मी. तुम्हीच म्हणत होत्या त्या दिवशी तिजोरीच्या चाब्या सांभाळणं खूप कठीण काम आहे. तुम्ही त्या दिवशीच म्हटलं ना, कठीण काम तुम्ही काले करता? तुमच्या चांगल्यासाठी म्हणत आहे मी. कठीण काम तुम्ही नका करू, कठीण काम आम्हाला करू द्या ना, आम्ही तयार आहो ना. आता तुमच्या बुड्या हातात नाही एवढी ताकद नाही आहे, एवढ्या भारी तिजोरीच्या चाब्या सांभाळसान. आम्ही सांभाळतो ना. देऊन द्या मला तिजोरीच्या चाब्या. आता माय बाई व, कोण कानं भरले माय बाईचे? आतापर्यंत तर कधी तिजोरीच्या चाब्या नाही मागतल्या ना. आता अचानक कशी काय मागू राहिली? आता बाई, आतापर्यंत मला काही समजत नव्हतं, पण आता तुम्हाला पाहू पाहू हुशार झाली मी. मला बी समज आली. तर तिजोरीच्या चाब्या देऊन द्या तुम्ही मला. आता नाही बाई, तिजोरीच्या चाब्या सांभाळण्यासाठी सासू असल्यावर सुनीले कायले भेटतील तिजोरीच्या चाब्या? काही बोलतो तू तर. नाही बाई, आता बाई, काऊन तुमची सासू असताना तिजोरीच्या चाब्या तुमच्याजवळ नव्हत्या का? आजीपासून हिसकल्या नव्हत्या का तुम्ही ना? आता नाही बाई, एवढी जुनी गोष्ट तुला कसं माहित? मला आजीने सांगितली होती. त्या बुढीने सांगितलं होतं आहे ना? हो, तुम्ही हिसकल्या होत्या म्हणते ना, त्याच्यापासून तिजोरीच्या चाब्या. आता आमचा टाइम आहे. आता नाही बाई, तिथं नांदीच पेटली. द्या आता बाई, द्या तिजोरीच्या चाब्या, द्या मला, द्या. आणा द्या तिजोरीच्या चाब्या, द्या माझं, द्या ना आता बाई. आता माय दुरू माय दुरू. आता बाई कुठं जासान, द्या तिजोरीच्या चाब्या, द्या. तुम्हाला टेन्शन पासून मुक्त करत आहो मी. अगं तुला माहित नाही, तिजोरीच्या चाब्या घेतल्या तर किती टेन्शन येते बाईले. माहित नाही आहे तुले? ते कठीण काम आहे तिजोरीच्या चाब्या सांभाळणं, लय टेन्शन येते. हो ना आता बाई, म्हणून तर तुम्हाला म्हणून राहिली मी, तुमचं टेन्शन कमी करा, तिजोरीच्या चाब्या मला देऊन द्या. आणा द्या. कुठं जासान, मी तर चाब्या घेऊनच राहीन. आणा द्या आता बाई, द्या तिजोरीच्या चाब्या, द्या. तुम्ही टेन्शन ते होऊन जा. काय तर तिजोरीच्या चाब्या, तुम्ही काय एवढं टेन्शन घेता? तुमची सून असल्यावर तुम्ही एवढं टेन्शन घेता, एवढा भार सांभाळता तिजोरीच्या चाब्याचा, मला चांगलं नाही वाटत. देऊन द्या आणि टेन्शन मुक्त होऊन जा. तर म्हणतो एखाद्या तीर्थयात्रेला चालल्या जा, मला तिजोरीच्या चाब्या देऊन. नाही, ते मोहिनी आनंदी बोलीन मला, म्हणेन विशाखा ताईला काय दिल्या तिजोरीच्या चाब्या. आता बाई, त्याचं टेन्शन नका घेऊ ना तुम्ही, त्याच्यासोबत मी बोलून घेईन. आणा द्या तिजोरीच्या चाब्या, द्या. आता नाही बाई, विशाखानं तर नांदाच धरला लगे, तिजोरीच्या चाब्याच द्या म्हणते. आता बाई, तुम्ही तिजोरीच्या चाब्या मला देऊ राहिल्या का मी जबरदस्ती हिसकून घेऊ? माय बाई, ह्या विशाखाला काय झालं? काही नाही झालं आता मला. बाई तू होश मध्ये आहे ना? त्या दिमाग सटकला का काय? आता बाई, आतापर्यंत दिमाग सटकेला होता, आता जाग्यावर आला. पहिले मला काही समजत नव्हतं, आता मला सरळ समजते. आणा द्या तिजोरीच्या चाब्या मला. नाही ना, त्या आनंदीने विशाखा बोलीन ना मला. नाही, त्या काही नाही बोलतील. तशी बी घरची मोठी सून असल्याच्या नात्यानं तिजोरीच्या चाब्यावर पहिला हक्क माया आहे. त्या माझजवळच असायला पाहिजे आणि त्या मलाच भेटणार आहे. आज ना उद्या हे घर मलाच सांभाळणं आहे ना. तिजोरीच्या चाब्या माझजवळच येतील. कल करे सो आज कर, आज करे सो अब. चला बरं आता बाई, आता चांगल्या एका बुड्या बाई सारख्या मला चाब्या देऊन द्या. द्या लवकर. तिजोरीच्या चाब्या प्रेमानं मला देऊन द्या, नाही तर मग मी जबरदस्ती बी घेऊ शकतो. चला द्या तिजोरीच्या चाब्या, द्या. विशाखा, आता मला माहित नाही तुला काय झालं तर, पण तू तुझ्या होशमध्ये नाही आहे. होशमध्ये ये. माझ्यावर तिजोरीच्या चाब्या नाही आहे. नाही आहे सध्या, माझ्यावर नाही आहे. कुठं आहेत तर?
त्या हरपल्या. आता बाई माझ्या चेहऱ्यावर लिहिलं आहे का की मी पागल आहो म्हणून? तिजोरीच्या चाब्या आणि हरपल्या त्याही तुमच्यापासून. एक तर तुम्ही अति हुशार आहे, नाही तर मग मला पागल समजू राहिल्या. नाही हो बाई विशाखा, तुला काय पागल समजेन मी? तू तर माझी सून आहेस, मोठी सून आहेस तू. तू तर लय चांगली सून आहेस माई, आहे का नाही बरं? आता मी चांगली सून आहो का नाही? तर आणा द्या तिजोरीच्या चाब्या, देऊन द्या मला. आता माय बाईवर हिनं तर नांदाच धरला. विशाखा, तुला तिजोरीच्या चाब्याच पाहिजे ना? हो, तर मी तुला तिजोरीच्या चाब्या देईन, पण योग्य वेळ आल्यावर. आणि तो योग्य वेळ कधी येईन आता? येईन लवकरच येईन. माहिती आहे त्या बाई मला तो योग्य वेळ येणार बी नाही आणि तुम्ही मला तिजोरीच्या चाब्या देसान बी नाही. म्हणून चुपचाप सध्याच मला तिजोरीच्या चाब्या तुम्ही तर देऊन द्या. आता माय बाई हिनं तर नांदाच धरला. आता काय करू? आणा द्या. किती वर्षापासून तिजोरीच्या चाब्या दाबून बसल्या होत्या, आज आल्या असले हातात नाही तिजोरीच्या चाब्या. माय माय लय भारी आहेत तिजोरीच्या चाब्या. कित्येक दिवस एवढा भार सांभाळसान. सून असल्यावर सासू भार सांभाळू राहिली. चांगलं वाटते का? तुमचा भार कमी केला मी ना, मीच घेतो हा भार. सून असल्यावर सासू काय एवढा भार सांभाळीन? हाय ना सून इथं भार सांभाळायला. किती भारी आहेत नाही बाई तिजोरीच्या चाब्या. आता बाई झाल्या तुम्ही आता टेन्शन फ्री. आता माय बाई माय तिजोरीच्या चाब्या दे बाई, इकडे माय तिजोरीच्या चाब्या दे. आण दे माय तिजोरीच्या चाब्या. सासूबाई आतापर्यंत या तिजोरीच्या चाब्या तुमच्या होत्या, आता माया झाल्या. काऊन मा अधिकार नाही आहे काय चाब्यावर? सांभाळलं ना तुम्ही ना घर आतापर्यंत. आता तुम्ही टेन्शन फ्री होऊन जा. तुमचा भार कमी केला मी ना, आता तुम्ही मोकळ्या झाल्या. आता घराचं टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे तुम्हाला. मी तर काय म्हणतो, तुम्ही एखाद्या तीर्थयात्रेला चालल्या जा. कुठं या मोहमायामध्ये फसून राहता. आता तुम्ही तिजोरीच्या मोहमायापासून दूर झाल्या. आता तुमचं वय तिजोरी सांभाळायचं नाही आहे, माळा जपाचा आहे. थोडं देवाचं नाव घ्या, कोणत्या तीर्थयात्रेला चालल्या जा. घरची जिम्मेदारी सरी माळ सोडून द्या. मी ना तुमच्या चांगल्यासाठीच केलं, मला तुमची लय चिंता आहे. आणा द्या तिजोरीच्या चाब्या. देव बाई मा तिजोरीच्या चाब्या दे मला. मला पाहिजे मा तिजोरीच्या चाब्या. नाही नाही दे मा तिजोरीच्या चाब्या मला. विशाखा मा तिजोरीच्या चाब्या सोड. सोड मा तिजोरीच्या चाब्या दे मला. विशाखा सोड. सोड मला काय ना. नाही मला मा तिजोरीच्या चाब्या पाहिजे. पाहिजे मला मा तिजोरीच्या चाब्या. विशाखा घेऊ नको घेऊ नको. मा तिजोरीच्या चाब्या नको घेऊ विशाखा. विशाखा सोड 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 विशाखा सोड. त्याच्यावर फक्त महाकाय फक्त तिजोरीच्या चाब्या दे. मा तिजोरीच्या चाब्या दे दे. विशाखा घेऊ नको घेऊ नको. सोड नको. मा तिजोरीच्या त्या चाब्या माया आहेत त्या. घेऊ नको घेऊ नको. विशाखा घेऊ नको. अरे मा तिजोरीच्या चाब्या. विशाखा कुठे गेली? कुठे आहे विशाखा? माय तिजोरीच्या चाब्या कुठे आहे? आता माझी वाट जीवाला माझ्याजवळच आहेत मा तिजोरीच्या चाब्या. याचा अर्थ मी स्वप्न पाहू राहिली होती. आता माय बाई लय खराब स्वप्न पडलं बापा मला तर. माय तिजोरीच्या चाब्या विशाखा घेऊ राहिली होती मा स्वप्नात नाही. आता माय बाई आता माझी वाट जीवाला माय चाब्या माझ्याजवळ आहेत बापा. पण बापा असं कसं स्वप्न पडलं मला? आता बाई काय झालं? तुम्ही मला बोलवू राहिलता का? तुम्ही तर झोपल्या होत्या ना, झोपेत माय नाव घेऊ राहिलता का? काय झालं? काही स्वप्न गिप्न पडलं का तुम्हाला? हो बाई ना, स्वप्नात मी तुम्हाला तिजोरीच्या चाब्या हिसकू राहिली होती मापासून. काय स्वप्नात मी तुमच्यापासून तिजोरीच्या चाब्या घेऊ राहिली होती? अरे वा, मस्त स्वप्न पडलं आता तुम्हाला. खाक मस्त स्वप्न पडलं. मी किती टेन्शन मध्ये आली होती. आता बाई सकाळचं स्वप्न होतं, सकाळचं स्वप्न खरं होत असते बरं. सांभाळून राहा. काय काही बोलू राहिली? जाय माझ्यासाठी चहा बनव. पहिलेच मी टेन्शन मध्ये येऊन मला अजून टेन्शन देऊ राहिली. जाय चहा बनव माझ्यासाठी. ते काम कर. मी तर फक्त तुम्हाला सांगू राहिली असं लोक म्हणत असतात बा. जाय चहा बनव माझ्यासाठी. लोक काही म्हणतात. बरं ठीक आहे. आता बाई तू खूपच टेन्शन मध्ये आल्या. मित्रांनो असं खरं झालं तर किती चांगलं होईल ना बरं. इथं काही बोलू राहिली. आता हुशार राहा लागेल मला. माया तिजोरीच्या चाब्या मला कुठं खुफिया जागेवर लपून ठेवा लागेल. ह्या माया सुनायची नजर आहे माझ्या तिजोरीच्या चाब्यावर. माया ह्या तिजोरीच्या चाब्या मला कुठं ना कुठं लपूनच ठेवा लागतील. ह्या माया सुनायचा काही भरोसा नाही बाप्पा, घेऊन घेतील मापासून. म्हणून ह्या माया तिजोरीच्या चाब्या मला लपून ठेवा लागतील कुठं ना कुठं. हो बाई असंच करावं लागेल मला. मला तर टेन्शनच आलं आता. मी माया तिजोरीच्या चाब्या कोणाला नाही देईन. कुठं ना कुठं एखाद्या ठिकाणी लपून ठेवून द्या लागेल मला. अशा जागी लपवा लागेल जिथं मासुना पोहोचू नाही शकतील. नाही तर त्यात घेऊन घेतील बापा मा तिजोरीच्या चाब्या. वच्छला असंच कर. आता बाई दुधाचा चहा मांडू का काढा? मांडव नाही कोणता बी चहा. मी पहिलेच टेन्शन मध्ये आव आणि मी एवढ्या टेन्शन मध्ये आव आणि ले दुधाचा चहा मांडू का बिना दुधाचा चहा मांडू पडलं. आणि मला माझ्या तिजोरीच्या चहा द्यायचं पडलं. आणि वरतून विशाखा म्हणू की राहिली सकाळचं स्वप्न खरं होत असते म्हणून. आता तर मला अजूनच टेन्शन येऊन गेलं.
नाही नाही, ह्या तिजोरीच्या चाब्या एखाद्या खुफिया जागेवर लपून ठेवा लागेल मला. हां, असंच करा लागेल.